चेहऱ्यावरील पिगमेंटेशन तसेच डार्क सर्कल्स किंवा पिंपल्सचे डाग पडलेले असतील तर ते दूर होऊन आपला चेहरा मऊ मुलायम आणि सुंदर बनवण्यासाठी पाहूया घरगुती अशी जादुई नाईट क्रीम. हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप छान आणि सुंदर असा घरगुती नाईट क्रीम पाहणार आहोत, ज्याच्या यूजमुळे तुमच्या चेहऱ्यावरील कोणतेही प्रॉब्लेम्स असू देत ते पूर्णपणे निघून जाणार आहेत. तुमच्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन असू दे, वांग झालेला असू दे, चेहरा काळा पडलेला असू दे, डार्क सर्कल्स आलेले असू दे, तुमच्या चेहऱ्यावरती काहीही प्रॉब्लेम असू दे, तो या नाईट क्रीम मुळे जो आहे तो पूर्णपणे निघून जाणार आहे. एवढी छान, सुंदर आणि पॉवरफुल अशी होम रेमेडीज आहे ही. तर तुम्हाला देखील पिगमेंटेशनचा, डार्क सर्कल्सचा, तसेच चेहरा तुमचा सॉफ्ट नसेल, हार्ड असेल, चेहऱ्यावरती डाग पडले असतील, पिंपल्सचे किंवा पिंपल आलेले असतील, तर ते देखील या नाईट क्रीम मुळे पूर्णपणे निघून जाणार आहेत. खूप छान आणि घरगुतीच आपण साहित्य वापरलेला असा हा होममेड नाईट क्रीमचा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला देखील काही चेहऱ्यावरती प्रॉब्लेम्स असतील, चेहऱ्याच्या काही समस्या असतील, तर नक्की एकदा ही नाईट क्रीम जी आहे ती बनवून पहा आणि छान असे याचे रिझल्ट आहेत. मला 100% खात्री आहे की तुम्हाला नक्कीच याचे रिझल्ट जे आहेत ते भेटणार आहेत. एका यूज मध्येच तुम्हाला याचे रिझल्ट भेटतील. पण जर तुम्ही हा होममेड म्हणजे नाईट क्रीम आहे ते कंटिन्यू जर त्याचा यूज ठेवला तर तुमची स्किन जी आहे ती एवढी छान, मऊ, मुलायम, सुंदर, अगदी तुमच्या चेहऱ्यावरती एकही पिंपल्स किंवा पिगमेंटेशन जे आहे ते राहणार नाही. पण याचा जर तुम्ही कंटिन्यू यूज ठेवला तर बघूया आता पुढे मी व्हिडिओमध्ये की यामध्ये मी काय काय इन्ग्रेडियंट यूज केलेले आहेत आणि कशा पद्धतीने मी ही क्रीम जी आहे ती बनवलेली आहे. चला तर आपण पाहूया व्हिडिओ. तर बघा, सगळ्यात आधी मी ही क्रीम बनवण्यासाठी इथं एक छोटासा काचेचा बाउल घेतलेला आहे आणि एक छोटासा चमचा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर छोटा चमचा नसेल तर तुम्ही आपला नॉर्मल आपण जो पोह्यांचा जो चमचा असतो तो यूज करू शकता. त्यानंतर या छोट्याशा चमच्याने मी इथं 2 ते 3 चमचे ॲलोवेरा जेल घेणार आहे. तर ॲलोवेरा जेलचे आपल्या चेहऱ्यासाठी खूप जास्त फायदे आहेत. आपला चेहरा जो ऑइली असतो तो कमी करण्यासाठी ॲलोवेरा जेल खूप उपयोगी पडते. तसेच बघा, चेहऱ्याचा टोन जो असतो स्किनचा म्हणजे चेहऱ्याचा कलर जो आहे तो उजळवण्यासाठी देखील आपल्याला ॲलोवेरा जेल खूप उपयोगी पडते. तसेच आपला चेहरा जो आहे तो चेहऱ्याला मॉइश्चर देण्याचं काम देखील ॲलोवेरा जेल करते. तर इथं मी 3 चमचे जे आहेत ते ॲलोवेरा जेल घेतलेला आहे. त्यानंतर मी पुढची जी गोष्ट घेतलेली आहे ती म्हणजे रोज वॉटर म्हणजेच गुलाब पाणी. तर गुलाब पाणी चेहऱ्याला डायड्रेट ठेवण्यासाठी तसेच टवटवीत ठेवण्यासाठी खूप उपयोगी पडते. तसेच आपल्या चेहऱ्यावरील ऑइल कमी करून आपल्या चेहऱ्याला ओलावा मिळतो रोज वॉटरमुळे. तसेच चेहऱ्यावरील कोरडेपणा देखील दूर होतो. तर आपल्या चेहऱ्यासाठी रोज वॉटरचे देखील खूप जास्त प्रमाणात फायदे आहेत. तर बघा, पुढची जी गोष्ट आपण इथं वापरणार आहे ती म्हणजे ग्लिसरीन. तर ग्लिसरीनचे तुम्हाला फायदे माहीतच असतील. तर की ग्लिसरीन जे आहे ते चेहऱ्याला मॉइश्चर देते. तसेच त्या पद्धतीने आपल्या चेहऱ्यावरील जे सुरकुत्या आलेल्या असतात तर ते कमी करण्याचं काम देखील ग्लिसरीन करते. तसेच पिंपलचे डाग कमी करण्याचं काम देखील ग्लिसरीन करते. तर मी इथं ग्लिसरीन देखील 2 चमचेच घेतलेले आहे. तुम्ही जर मोठ्या चमच्याच्या साहाय्याने माप घेत असेल तर सगळ्या वस्तूंची इथं किंवा इथं काय काय इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत त्याची क्वांटिटी तुम्ही 1-1.5 चमचा असं ठेवू शकता. त्याच्यानंतर बघा, इथं मी फ्लॅक्स सीड्स जेल म्हणजेच जवस जे असतं तर त्याचं जेल जे आहे ते इथं वापरलेलं आहे. तर फ्लॅक्स सीड्स जेलच्या आपल्या चेहऱ्यासाठी तसेच केसांसाठी प्रचंड प्रमाणात फायदे आहेत. याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स तसेच अँटीऑक्सिडंट्स खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे ते त्वचेला खोलवर डायड्रेट करतात. तसेच सुरकुत्या कमी करतात. चेहऱ्याला एक वेगळी चमक देण्याचं काम जे आहे ते फ्लॅक्स सीड्स जेल करते.
तर आपली चेहरा जी लूज पडलेला असतो स्किन, तर ते घट्ट ठेवण्यासाठी देखील फ्लॅक्ससीड जेल जे आहे ते खूप जास्त उपयोगी पडते. तर इथे मी 2 चमचे जे आहे ते फ्लॅक्ससीड जेल्स घेतलेले आहे. हे मी ऑनलाईन जे घेतलेलं होतं ते यूज केलेलं आहे. तुम्ही थोडंसं जवस एका छोट्या पातेल्यात गरम करून त्याचे जेल देखील घेऊ शकता. त्याच्यानंतर मी इथे व्हिटॅमिन ईची एक कॅप्सूल यूज केलेली आहे. तर व्हिटॅमिन ई देखील चेहऱ्यावरती चमक आणण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडते. तर इथे एक जी मी आहे ती व्हिटॅमिन ईची कॅप्सूल घेतलेली आहे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ही क्रीम जी आहे खूप पॉवरफुल इन्ग्रीडियंट आपण यात यूज केलेले आहेत आणि याचे प्रचंड फायदे आपल्या चेहऱ्याला भेटणार आहेत. तुम्ही बघू शकता किती छान आपली क्रीम जी आहे ती बनून तयार झालेली आहे. तर आता ही तुम्हाला 1 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायची आहे एखाद्या छोट्याशा डबीत. जेणेकरून हे छान मुरेल आणि दुसऱ्या दिवशी रात्रीपासून तुम्ही रोज हे चेहऱ्यावरती लावायला सुरुवात करा. तर अशा पद्धतीनं आपल्याला ही पॉवरफुल अशी नाईट क्रीम जी आहे ती बनवायची आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला ही घरगुती नाईट क्रीम जी आहे ती बनवायची आहे. खूप छान आणि खूप सुंदर असे याचे रिझल्ट आहेत. नक्की एकदा बनवून पहा आणि फक्त 1 आठवडा तुम्ही रोज रात्री झोपताना ही क्रीम जी आहे ते चेहऱ्याला लावून पहा. मला खात्री आहे की तुम्ही नेक्स्ट वीकमध्ये नक्कीच ही क्रीम जी आहे ती परत बनवणार. कारण की यामध्ये जे आपण इन्ग्रीडियंट वापरलेले आहेत ते चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहेत. खूप याचे फायदे आपल्या चेहऱ्याला भेटणार आहेत. तर नक्की करून पहा. तुमचे सर्व प्रॉब्लेम्स आहेत चेहऱ्याचे ते या नाईट क्रीममुळे निघून जाणार आहेत. आणि बनवून पहा आणि तुम्हाला काय रिझल्ट येतात ते देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.